जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. आज गुरुवार दिनांक 11 जून 2026 म्हणजेच अधिक ज्येष्ठ कृष्ण एकादशी. या निमित्ताने परमपूज्य सद्गुरू स्वामी नित्यबोधानंद तीर्थ महाराजांच्या परमपूज्य श्री संत ज्ञानेश्वर महाराज कृत हरिपाठाचे अभंग या ग्रंथाचे आपण क्रमशः वाचन करणार आहोत. ज्ञानेश्वर माऊलींचा हरिपाठ हा ग्रंथ वारकरी संप्रदाय तसेच जनसामान्यात अत्यंत मान्यता पावलेला ग्रंथ आहे. नामस्मरणाचे महत्त्व ज्ञानदेवांनी हरिपाठाच्या 27 अभंगात सांगितले आहे. तसा हा हरिपाठ म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींचा आकाराने लहान पण शक्तीने महान असा अलौकिक ग्रंथ आहे. नामस्मरणाने साधकाला काय काय गोड फळे प्राप्त होतात व परमार्थाकडे तो कसा सहज पोहोचतो याचे सुरेख वर्णन ज्ञानेश्वर महाराजांनी हरिपाठात केले आहे. नामस्मरण करून भक्तांनी साधकांनी शाश्वत कल्याणाच्या मार्गाला लागावे हीच माऊलींच्या अंतरीची तळमळ कळकळ आहे. बुडती हे जन न देखवे डोळा, हिताचा कळवळा येतो यांचा. हीच आंतरिक तळमळ कळकळ करुणा आणि प्रेम प्रस्तुत ग्रंथात स्वामीजींच्या मुखातून ओतप्रोत भरलेली जाणवते. प्रस्तुत ग्रंथ हा ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठातील 27 अभंगावर झालेल्या 13 प्रवचनातून साकार झालेला ग्रंथ आहे. याचा आजचा भाग पहिला. परमपूज्य श्री सद्गुरू संत ज्ञानेश्वर महाराज, साधकांचे मायबाप, बालयोगी आणि भगवान श्री विष्णूंचे अवतार असलेले ज्ञानोबा यांच्या हरिपाठाचा अभंग या गाथेतला भाग आपण पाहत आहोत. ज्ञानोबांनी हजारो अभंग लिहून ठेवले आहेत. ज्ञानोबांचे हे सगळे साहित्य जर खरोखर एखाद्या भक्ताने ऐकले, वाचले आणि लक्षात ठेवले तर त्यात खरोखरच कल्याण आहे. म्हणून हे हरिपाठाचे अभंग आपल्या कानावरून तरी जावेत, म्हणजे मग जवळजवळ ज्ञानोबांच्या लेखनाचा जो महत्त्वाचा भाग आहे तो आपल्याला आकलन होईल, कळेल. यासाठी आजपासून आपण हरिपाठातील अभंग पाहणार आहोत. तसे पाहिले तर भगवंताच्या मार्गाला लागणारे आपण सगळे साधक एकच आहोत, पण साधना भिन्न असते. तेव्हा वारकरी संप्रदायामध्ये नित्य वाचनात येणारा हा जो ग्रंथ आहे तो म्हणजे हरिपाठाचे अभंग. हरिपाठ म्हणजे हरीचे पठण करायचे, म्हणजे हरीचे नाम घ्यायचे. हरी म्हणजे भगवान विष्णू बरं का, त्यालाच विठ्ठल म्हणतात. पांडुरंगही त्याचेच नाव आहे. पांडुरंग म्हणा, विठ्ठल म्हणा, हरी म्हणा, काहीही म्हणा, त्यातच भगवंताच्या नामाचे स्मरण आहे. म्हणूनच त्याला हरिपाठ असे नाव दिले आहे. साधकाने हा ग्रंथ, हा जो हरिपाठ आहे त्याचा अर्थ नेहमी समजून घ्यायला पाहिजे. तो समजो न समजो असे तुमच्या बाबतीत होता कामा नये. तुम्ही हे समजून उमजून वाचले पाहिजे. यासाठी आपण हरिपाठाचे अभंग घेत आहोत. हरिपाठाच्या पुस्तकात 27 अभंग आहेत. तेव्हा 27 अभंग घेऊया आणि ते फार सोपे आहेत. ज्ञानोबांचे शब्द वरवर सोपे वाटतात, परंतु त्यांचा अर्थ अतिशय गहन असतो. ती जी अभिधा शक्ती आहे, अभिधा म्हणजे शब्दांचा अर्थ कळणारी शक्ती, त्या शक्तीला अभिधा असे नाव म्हणतात. पण अभिधेच्या पलीकडे लक्षणा शक्ती असते. त्या लक्षणेने घेतलेला अर्थ गहन असतो. ज्ञानोबा नेहमी लक्षणावृत्तीने सांगत असतात. शब्द तर वापरावे लागतात. तसेच यापुढील अभंग आपण ऐकणार आहोत. जय जय राम कृष्ण हरी,